तोही या ठिकाणी येतोय आणि चर्चा चला मॅच सुरू आहे एक स्कोरर हर्षू पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती षटकार गावात एवढी मुलं आहेत स्कोरिंग साठी कोणीतरी या फक्त क्रिकेट खेळण्यासाठी याल तर पुढच्या वर्षी विचारू प्लीज स्कोरिंग साठी टॉस कपावच्या मागे किती जण बसलेत गावातले कोणतरी स्कोरिंग कराल तर माझ्या जोडीला 1000 रुपये भेटतील दिवसाचे आहेत आता सध्या आहेत स्कोररला 1000 रुपये दिवस आहेत आणि जेवायला पण भेटेल बिर्याणी पण शिकाल तर व्हाल नाहीतर मोबाईल मध्ये गेम खेळत बसाल 250 का रिचार्ज मारो और दिन भर गेम खेल के बैठो तशा परिस्थिती येईल त्यामुळे या स्कोरिंग साठी प्लीज आता नाईक काकाने भरपूर मोठा गुच्छ आणलेला आहे धावसंख्या 6 दुसरा बॉल लोवर फुल टच बॉल हवेमध्ये खेळलाय मिश्रामिक स्ट्रोक आहे चेंडू कॅप मध्ये चाललाय हरेश्वर पाटील आणि मनीष पाटील त्या ठिकाणी वेगाने बॉलवर देतोय बॉलला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला 2 धावा येतात मैदानावरती 2 धावांनी संघाची धावसंख्या आहे ती धावफलकावरती वाढली गेली धावसंख्या धावफलकावरती 8 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात पुढचा बॉल प्रकाश पाटील दादा पुन्हा रेडी फुलटच बॉल हवेमध्ये खेळला क्षेत्ररक्षक नाही चेंडू खाली झोन मध्ये निघून जाईल सरळ सीमारेषेच्या पार 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 चौकार पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला थँक्यू मैदानावरती सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी मोठा पाठी येतो चौकार येतो मैदानावरती आणि चौकारांना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर वाढली गेलेत पुढे आक्रमण करण्याचा प्रयत्न सरळ बाटे खेळला गेलाय हरेश्वर पाटील यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक कडक दर्जेदार अप्रतिम मॅग्निफिसंट षटकार पहिल्या षटकामध्ये आक्रमण सुरू झालेलं आहे आणि आक्रमण कोणाच्या विरुद्ध झालंय ज्यांनी आज सर्वोत्तम कामगिरी गोलंदाजीमध्ये करण्याचा प्रयत्न 40+ क्रिकेटच्या माध्यमातून दाखवलाय तेच प्रकाश पाटील दादा यांच्या विरुद्ध आक्रमण धावा 18 दीपेश लोखंडे मैदानावरती सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग ही मैदानावरती दाखवतायत समोर प्रकाश पाटील पुन्हा मैदानावरती रेडी ओव्हर द विकेट पुढचा बॉल खोलबा टप्प्याचा बॉल अंपायरने मात्र नो बॉल काउंट केलाय निखिल लोगे चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत नो बॉल तर आहे 1 रन त्या ठिकाणी घेतला दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही होणार परंतु 1+1 एकूण 2 धावा वाढणार आहेत धावा धावफलकावरती 20 स्टेजी महत्वाच्या धावा धावफलकावरती 20 धावा आहेत काय कुठला संघ रन रेटने पुढे जाणार कुठला संघ 4 मध्ये राहणार याची चर्चा सध्या रंगली गेलेली आहे धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा 20 पाटलांचा बैलगाडा निकाल करत गोलंदाज रेडी प्रकाश पाटील पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तर्पण पाटील थोडंसं स्ट्रगलिंग करतायत बॉलला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला एकदा आलेले आहेत धावा धावफलकावरती 21 5 बॉलचा खेळ संपलाय 21 धावा धावफलकावरती लगावल्यात 3 ओव्हरची मॅच आहेत याच्यानंतर रंगणाऱ्या मॅचेस आहेत सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 आणि त्याच्यानंतर फायनलची मॅच आहेत ती मैदानावरती रंगणार आहेत गोलंदाज पुढे प्रकाश पाटील दादा ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर लाईनचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न तिथे मात्र चेंडू नाही हातामध्ये आला कदापि हातामध्ये आला असता तर रनआउटची विकेट जाऊ शकली असती 1 ओव्हरचा खेळ संपलाय धावा धावफलकावरती आहेत पहिल्या ओव्हर मध्ये रन लगावले गेल्यात 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 22 रन ऑन द बोर्ड
थँक्यू. धावा फलकावरती सध्याच्या घडीला आपण टीमच्या जर पाहिलं तर कल्पेश भोईर आला शनी. पहिला चेंडू निखिल ओगे बुंबूम चेंडूवरती येत आहेत. कॅच तर नाही सोडत. कॅच घेतला मैदानावरती. विकेट मिळाली. फलंदाज बाद. आजचा दिवस जर आपण पाहिलं तर कोपरी गाव कप कोपरी प्रीमियर लीगचा आनंद आहे. आणि म्हणून म्हटलं मी खरं तर कोपरी गावामध्ये सध्याच्या घडीला आजचा दिवस जर आपण अनुसरला उद्याचा दिवस जर गेला तर 13 आणि 14 तारखेला गावची यात्रा आहे. प्रसिद्ध यात्राही असते. पण त्याच्या अगोदरचं जर आपण पाहिलं क्रिकेटची यात्रा जर कधी असेल तर तो 11 एप्रिलचा दिवस आहे. आणि प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो की कधी 11 एप्रिलचा दिवस येणार. नवीन बॅट्समॅन अक्षय मातले मैदानावरती दाखल होत आहेत. प्रथमेश योगी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय आणि प्रथमेशची जोडी मैदानावरती आहेत. धावा फलकावरती पहिल्या अगदी ओव्हरमध्ये कुठला होता 22. त्याच्यानंतर कल्पेश भोईरने मात्र मैदानावरती विकेट मिळवून दिली. आणि विकेट कोणाची मिळवून दिली तर दीपेश लोखंडे यांची प्राइजलेस विकेट मैदानावरती मिळाली आहेत. कल्पेशचा पुढचा बॉल. ओहो हो हो दांडी गुल. यशवी उद्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय. अक्षय आले आणि अक्षय माघारी परतले. विकेटचा पतन. मोठा धक्का लागलाय. अक्षय मातले यांच्या स्वरूपानं गॉन. म्हणून मी सध्याच्या वेळेला चर्चाही केली की दोन नाद सध्या भरपूर जणांना आता लागलेले आहेत. एक तर क्रिकेटचा नाद आणि दुसरा बैलगाडा शर्यतीचा नाद. या ठिकाणी नवीन बॅट्समन मैदानावरती दाखल होत आहेत. किशोर किनी मैदानावरती दाखल होताना पाहायला मिळतात. यावेळचा बॉल गोलंदाज पुन्हा मैदानावरती चांगली कामगिरी. कल्पेश भोईर. कल्पेशला पहिला षटक हाताळला. आजच्या दिवसामध्ये तिथे मागणे ठरले. पण त्याच्यानंतर बदलण्यासाठी त्यांनी वेळ जास्त नाही घेतला. प्रमुख कारण गाईडलाईन्स केलं कशा प्रकारे गोलंदाजी करायची ते कल्पेश भोईरनं आता मैदानावरती दाखवून देण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि हेच आहेत हे मैदान आहेत हीच हॅच मॅच आहेत जिथे तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायच्या आहेत. फुलटच बॉल. किशोर किनी यांना नाही सोडणार. किशोर किनी. किशोर किनी यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. मल्टी रनचा हा षटकार. धावफलकावरती सध्याच्याकडे धावा जर पाहिला तर 28 रन 2 विकेट 1 पूर्णांक आतापर्यंत जवळपास 3 चेंडू संपला. उर्वरित अजूनही 9 बॉल आहेत. 9 मध्ये 28 केलं तर 56 57 58 पर्यंत जाणार. आणखीन एक
जरी मास्टरचा खेळाडू असलो पण मास्टर नाही, मास्टर क्लास आहे ते दाखवून देण्याचा प्रयत्न मैदानावरती करतोय. आणि किशोर किनी यांच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोटक अंदाजामध्ये खेळलेला षटकार. सध्या युवा खेळाडूवरती भारी पडलाय. खेळाडूचं नाव आहे किशोर किनी. मैदानावरती चांगली बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाल्या. 2 षटकार आल्यात. ऑफटॉपच्या बाहेरचा बॉल आहे. चित्या मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक ओ हो 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 जय पाटील होते त्या ठिकाणी. कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झाला पण कॅच नाही कॅरी झाला. कॅच सुटलायत. पंचाचा इशारा करतायत. षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर या ठिकाणी षटक संपलं गेलं. मैदानावरती आपण पाहिलं तर 2 षटकांचा संपला. रन 35-35 लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. ऐकत एक संगीत. ये दुनिया तो झुक जाती है, झुकाने वाला चाहिए. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. आणि हरेश्वर पाटील मैदानावरती रेडी होताना पाहायला मिळतात. लास्ट 6 बॉल, शेवटचे 6 बॉल. रन 35. गोलंदाजी मार्क्सवरती हरेश्वर पाटील. स्ट्राईक वरती किशोर किनी मैदानावरती रेडी आहेत. ओहो स्लो ओव्हर परंतु विकेट कीपर महेंद्र पाटील यांची मात्र चपळाई पाहायला मिळाली. किशोर किनी बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. शोला जैसे भड़के रे, दिल मेरा धड़के रे, चल रे चल रे चल रे चल रे चल रे मोरे जिया. आणि नमन वगैरे सध्या डान्सिंग अंपायरची भूमिका बजावतात. पण त्यांना नाचायचंय, नाचायची इच्छा आहे म्हणून मी गाणंही त्यांच्यासाठी लावलं होतं. पण अशाच सॉंग वरती आता एक व्हिडिओ होता. तो व्हिडिओ जर आता डिबेटला टाकला तर आणखीन मजा येईल. पण अपलोड करायचं का नाही तर नमन वगैरे विचारावं लागणार आहे. पण करूया, काहीतरी गोष्टी करूयात. चला गोलंदाज रेडी आहेत पुन्हा एकदा मैदानावरती. फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षकाबरोबर निखिल ओगे आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूवरती पुढे येत आहेत. एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. धाव फलकावरती धावा संघाच्या एकूण धावा 36-36 धावा ऑन दी बोर्ड लगावल्या गेलेल्या आहेत. हरेश्वर पाटील समोर जर आपण पाहिलं तर मैदानावरती पुन्हा एकदा रेडी आहेत. बॅट्समॅन प्रथमेश ओगे मैदानावरती रेडी आहेत. स्ट्राईक वरती प्रथमेश ओगे आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळला बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक निखिल ओगे चेंडूवरती वेगाने पुढे येतात. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि धावफलकावरती धावा आहेत त्या पुन्हा एकदा मैदानावरती वाढल्या गेल्या. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 38-38 धावा धावफलकावरती लगावल्यात. धावसंख्या 38. पुढचा बॉल ओहो बॅटच्या रेंज मध्ये आला आणि रेंज मध्ये आलेला बॉलला पाठवला प्रथमेश ओगे यांच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. मिल्टिल रन 6 षटकार. चेंडूचा विचार केला तर 4 चेंडू संपला. धावा 44 झालेल्या आहेत. 2 बॉल शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला. आता निर्धाव चेंडू मैदानावरती आलेले आहेत.
शेवटचा बॉल मैदानावरती तशा शेष आहेत. पिस्टन बैल या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तो देखील आता आपल्या भेटीला येणार आहेत. सर्वांनी आपापल्या जागेवरती थांबायचे आहेत. मैदानाच्या चारही दिशेने आपण ती एंट्री देखील पाहणार आहोत. कोपरी गाव कप, कोपरी प्रीमियर लीग मध्ये वेगळं काही. अहो, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. प्रथमेश ओगे बंटीनं वाजवले गोलंदाजाची घंटी. चेंडू सीमारेषेच्या पार पार पार. आणखीन एक कडक षटकार. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. दिल जान जिगर तुझ पे निसार किया है. दिल जान जिगर तुझ पे नाचा कॅमेरा तुमच्यावर आहे. प्यार किया है रे तुझे प्यार किया है. प्यार किया है रे तुझे प्यार किया. आता कमेंट येत युट्यूबला की नमन उगे हा डान्स आता पुढेही चालू ठेवा की मजा येते त्या नाही. हा आणि सध्या आता नुकताच संपर्क झालाय प्रकाश पाटील आणि आपल्या वसईचे जे सर्व आहेत 40 प्लेचे त्यांनी आता खास करून मेसेजही केलेत की नमन ओगे त्या दिवशी जो रात्रीचा डान्स इथे व्हायला हवा. तो रात्री डान्स केला तर दिवशी बरोबर याच मैदानावरती आणि मंचावरती याच तो डान्स झाला तर आणखीन मजा येईल. पण काही वेळामध्ये पिस्टलचं बैल आलाय त्याची एंट्री आहे ती मैदानाच्या चारही दिशेने आपण घेणार आहोत. जिथे आपलं मैदान आहे त्या मैदानाच्या दिशेने आणि आधी पिस्टन बैलाचा देखील इतिहास आहे. म्हणजे बैलगाडा शर्यतीमध्ये तो इतिहास देखील आम्ही तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. चला बॅट्समॅन 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 येऊ द्या. बॅट्समॅन हा 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 भेटील आपल्या खऱ्या अर्थानं पिस्टनचा जो बैल आहे तो आता मैदानाच्या चारही दिशेने आपण पाहणार आहोत. सध्या प्रभाकरजी ओगे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक खास करून आपण पाहिलं तर जो इतिहास आहे तो इतिहास मात्र रचले गेलात पिस्टन 22 चक्रानं आणि खास करून पिस्टनच्या या ठिकाणी आगमन. चला चला प्रभाकर ओगे साहेब आपण देखील त्या ठिकाणी जायचं सर्वांनी. चला सर्वांनी पूर्ण परिवार जा. फोटो आहे तो फोटो देखील घेऊया. हे माईक इकडे ना माईक इकडे ना. 4 जण माईक घेऊन गेलेला तिकडे. हा बैलगाड्याला असं सांगतात सध्या ते. चला या ठिकाणी आपण पाहिलं तर हे वेगळं पण काहीतरी वेगळं पण कोपरी गावाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न तो आधी आपण महाराष्ट्राच्या हास्यजत्रा फेम अरुण कदम जे कलाकार त्या कलाकारांना आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. खास करून दाखल झाले होते आनंद शिंदे यांची सुरुवात आहे ती सुरुवात देखील कोपरी गावाच्या माध्यमातून देखील झाली होती. हाही एक वेगळा इतिहास आहे. कारण की आनंद शिंदे एका कार्यक्रमामध्ये भेटले होते त्यावेळी चर्चा त्याही झाली होती की सुरुवात त्या कोपरी गावाच्या माध्यमातून प्रसिद्धी मात्र त्यांनाही मिळाली होती. दीपेश लोखंडेचा पहिला बॉल अंपास व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. पिस्टनचा देखील मोठा इतिहास राहिलेला आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये अनेक शर्यती मात्र त्यांच्याही देखील नावी राहिलेल्या आहेत आणि पराभवाच्या छायामध्ये अनेक खास करून बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांनी देखील पाठवले आहेत. तो देखील आपण पिस्टनचा सध्या इतिहास पाहतात. 6088 पिस्टन 6088 सध्या आपण पाहतायत त्या ठिकाणी. ओव्हर द विकेट फटका छान खेळला निखिल ओगे यांच्या बॅटमधून चेंडू चालला सीमारेषेच्या जवळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅमेरामॅन सध्या जयशत कॅमेरा आपला त्या ठिकाणी जाईल सध्याच्या घडीला. प्रभाकर जोगे साहेब यांना पण सध्याच्या घडीला पाहतात आणि
बॅकवुडला गेले, कट केला बॉलला, चेंडू मात्र चालला सीमारेषेच्या जवळ, क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. 1 2 3 नाही 4 नाही, पण बॉलला अडवलाय. अडवण्याचा प्रयत्न 2 घेतला, तिसरा रनचा प्रयत्न, तिसरी रन मैदानावरती कंप्लीट होईल. डेंजर झोन वरती थ्रो झाला होता. अक्षय मातलेच्या माध्यमातून, दीपेश लोखंडेच्या माध्यमातून अक्षय मातलेनं बॅकअप केलं आणि बॅकअप करत असताना धावसंख्या आपण पाहिली तर 3 ने पुन्हा वाढली गेलेत. धावा फलकावरती संघाच्या एकूण धावा आहेत त्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत 5. आजचा दिवस प्रभावकर उगळे साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित असलेली स्पर्धा कोपरी प्रीमियर लीग. ओहो, निखिल ओगे बुम 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 बुम. निखिल ओगे यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार, आणखीन एक कडक षटकार. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर षटकाराने वाढल्या, धावसंख्या 11 आणि आजचा दिवस 11 तारीख आहे. 1-1 धावसंख्या 11. फटका खेळला पुन्हा, चेंडू हवेमध्ये, किशोर किनी यांच्या हातामध्ये कॅच. निखिल ओगे यांची बहुमूल्य विकेट, प्राइसलेस विकेट, फलंदाज बाद गॉन. चला मैदानावरती आपण पाहिलं तर विकेट आलं आणि प्राइसलेस विकेट आल्यात. नवीन बॅटर मैदानावरती महेंद्र पाटील एक चांगले खेळाडू आहेत, दर्जेदार खेळाडू आहेत. बाहुबली सारखी मैदानावरती ते बॅटिंग नेहमी करत असतात. आज कशा प्रकारे मैदानावरती पुन्हा बॅटिंग करणार हे देखील आपण पाहणार आहोत. धावा फलकावरती 11 धावा, 1 विकेटच्या नुकसानीनंतर 4 बॉलचा खेळ मैदानावरती संपला गेलात. उर्वरित अजूनही विचार केला तर बॉलचा खेळ येणं शिल्लक असणार मैदानावरती. आला श्रेणी आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र शरीरामध्ये आदळला, 1 रन तर घेतला, दुसऱ्या रनचा प्रयत्न, महेंद्र वेगाने धावतायत, दुसरी रन या ठिकाणी कंप्लीट. ओ हो हो हो, अकोमे इशारा मैदानावरती पाहायला मिळतोय. अगदी दोन्ही खेळाडू एकमेकांना इशारा करून त्याच्यानंतर धावले आणि रनही पूर्ण केली मैदानावरती. 2 धावसंख्या धावफलकावरती 13. बॉलचा खेळ संपला मैदानावरती 5. या संपास नाही बघू शकत, एकच कॅमेरा आहे, एक कॅमेराला कसं बघणार आणि रिव्ह्यू नाही आहे. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. हो स्लोवर वन पाहायला मिळाला या ठिकाणी. आता अपील झालाय पंचांकडे, परंतु विश्वास त्याच्यावरती थोडस कमी पाहायला मिळाला. षटक मैदानामध्ये संपलं गेलं पहिला ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये रन 13. समीकरण जाणून घेऊयात पुन्हा एकदा. मैदानावरती येणारे बॉल असणार आहेत, पुन्हा ऍक्शन रिप्ले पहा. या ठिकाणी सुंदर बॉल पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ शेष आणि 12 बॉल मध्ये विशेष मैदानावरती गरज असणार आहेत 38 धावांची. 12-38 होतात का हे पाहूयात. तोपर्यंत डीजेचं एक संगीत ऐकूया. डीजे हे लगा ना. और बंबू का मुसल देख तो आनंद लुटना. सदोला पण पाहिलं तर 12 चेंडूचे खेळ आहेत आणि आता 12 चेंडू निर्णय घेत. म्हणजे ज्या प्रकारचा मॅच रंगलेला आहे. हरेश्वर पाटील, महेंद्र पाटील कशा प्रकारे बॅटिंग करणार याची देखील चर्चा तर मैदानावरती रंगले गेले आहेत. पण इथून आता पाहूयात गोलंदाज कुठला आणला जातोय. अक्षय मातले यांना सुद्धा मैदानावरती आणलं जात आहेत. प्रशांत पप्पी यांच्याकडून महेंद्रच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. हरेश्वर पाटील सध्या मैदानावरती आपण पाहतायत. 13 धावा धावफलकावरती आहेत. अक्षय वर्सेस हरेश्वर.
फटका खेळला, दर्जेदार खेळलाय, चेंडू चाललाय बिटवीन द कॅप, निघून जाईल. प्रथमेश ओगे यांना बीट करत सरळ चेंडू सीमारेषेच्या पार, मिल्टन रेंचार दर्जेदार चौकार. ऍक्शन रिप्ले पाहिलं तर चेंडू गॅप मध्ये बिटवीन द गॅप निघून गेला आणि प्रथमेश यांच्याकडे कुठलाही संधी नव्हती चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. धावा 17. ऑफ स्टंपच्या बाहेर स्क्वेअर कट, चेंडू मात्र चाललाय पुन्हा एकदा 1 2 3 अँड अगेन 4. हरेश्वर पाटील यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक चौकार. या कोकणी गावाचे नाव गावागावात गाजावे, या कोकणी गावाचे नाव गावागावात गाजावे. आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे, आमच्या प्रभाकर ओगे दादाला उदंड आयुष्य लाभावे. थँक्यू. स्कोअर कट आणि स्कोअर कट, लाजवाब स्कोअर कट पाहायला मिळाला. मॅच मध्ये आता चेंजेस झालेले आहेत. 10 बॉल मध्ये 30 हवेची अजूनही गरज आहे. 10-30 मैदानावरती मॅच रंगले आहेत. गोलंदाज अक्षय माटले समोर हरेश, आणखीन एक, आधी चौकार त्याच्यानंतर चौकार. आता हल्ला नाही, नुसता हल्ला बॉल करत असताना मैदानाच्या बाहेर पाठवलाय. हरेश्वर पाटील यांच्या बॅटमध्ये षटकार. 6 रन. आक्रमण म्हणलं ना, काही जरी घडणार विपरीतही घडणार, चांगलंही घडणार विपरीतही घडणार. सध्या घडलंय मैदानावरती. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 24 धावेची गरज आहे. पुढे आता समोर खेळला फटका छान खेळला. प्रथमेश ओगे चेंडूवरती येत आहेत, वेगाने पुढे येतात. 1 रन मिळवले आहेत. दुसऱ्या धावेचा विचार नाही केला मैदानावरती. एकाच धावेवरती समाधान. 8 बॉलचा केशेष. 8 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. 8-23 वाला मॅच. महेंद्र पाटील यांच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपये, प्रत्येक सिक्सरसाठी देखील 100 रुपये असणार आहेत. प्रशांत कारभारी पप्पी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहेत. मॅचचा आनंद घेत असताना आमचे मित्र कल्पेश पाटील आहेत वाढीवचे. कल्पेश आपलं स्वागत आहे. त्याच्यानंतर दिलीप पाटील देखील आहेत आपल्या घासकोपरीचे, त्यांचेही स्वागत आहेत. 8 बॉलचा खेळ, 8 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 8-23 वाला मॅच. ओव्हर द विकेटने अक्षय, ओहो, महेंद्रच्या बॅटमधून फटका खेळला. डिस्टन्स गाठेल का? परंतु डिस्टन्स नाही गाठणार. दीपेश लोखंडेच्या हातामध्ये कॅच. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. दावडीकरांची आणवान शान, चतुर्थ हिंद केसरी सर्जा अंतर देऊन बाजूला सरका. चला 7 बॉल मध्ये 23 ची गरज आहे. 7-23 वाला मॅच आहे. रंगतदार मॅच सध्याच्या घडीला मैदानावरती रंगतो. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, मेहनत करतायत. आरके एंटरप्राइजेसचा संघ सध्याच्या घडीला पण पाहतायत आणि आरके एंटरप्राइजेस आता दोन्ही बॅट्समॅन साठी पारितोषिक आहे. किरण पाटील आणि अरविंद पाटील, किरण पाटील सिक्सर मारला तर 100 रुपयाचा पारितोषिक आहे. प्रत्येक 6 ला 3 6 साठी 1000. 7-23 पारितोषिक नाही सांगितलं तरी आता लागणारच आहेत. किरण पाटीलला सध्याच्या घडीला आहे तिथे 7 मध्ये 23 धावेची गरज आहे. प्रकाश पाटील दादा ॲबिलिटी अखाडोमध्ये देखील आहेत. चला शेवटचे 7 बॉल मध्ये 23 धावेची गरज आहे. धावपेच मैदानावरती आखले जात आहेत. हरेश्वर पाटील नॉन स्ट्राईक येण्यावरती आहेत. प्रकाश पाटील दादा स्ट्राईक येण्यावरती आहे. शेवटचा बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न मिस्टामिक स्ट्रोक झाला. 1 रन वेगाने जलद गतीने घेतले गेले. दुसरा रनचा प्रयत्न चेंडू सीमारेषेच्या लगेच चाललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात, बॉल अडवतायत, फेकी करतात. तोपर्यंत 2 रन या ठिकाणी घेतल्या गेलेले आहेत. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावांची गरज आहे. जिंकेल कोण याच्यावरती चर्चा आहेत. प्रहर्ष 11 जिंकेल की आरके एंटरप्राइजेस जिंकेल याच्यावरती नजरा लागणार आहेत. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 21 रन.
बिनजोड चिकडेवाला जयेश पाटील सोनारपाड्याचा बिनजोड चिकडेवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. चला चला शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावेची गरज आहे. किशोर किनी मास्टरचे खेळाडू 40 प्लेचे खेळाडू आहेत ते सध्या मैदानावरती गोलंदाजी मार्क्सवर देत आहेत. 6 बॉल मध्ये 21 धावेची गरज. 6 बॉल रिमेनिंग नाउ 21 रन रिक्वायर्ड टू विन चेंज और जीतने के लिए 21 रन की जरूरत. मैदानावरती मॅच रंगणार आहेत. अंतिम शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 21 धावेची गरज आहे. किशोर किनी मैदानावरती पुन्हा रेडी होत आहेत. चला काही करा अजून 3 मॅच आहेत त्याच्यामुळे विनंती जास्त वेळ जाणार नाहीत. 6 वाजण्याच्या सुपनास आपण सर्वजण आहोत. किशोर किनी समोर जर पाहिलं तर हरेश्वर पाटील नॉस्ट्रेकनवरती प्रकाश पाटील 6 मध्ये 21 पहिला बॉल ऑफच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेला क्षेत्ररक्षक त्यावर चेंडूवरती येतात. 1 रन पूर्ण. दुसरा रनचा प्रयत्न फेकी नाही थोडंसं जवळच्या एंडला परंतु हरेश्वर पाटील यांना टॅकल करण्याचा प्रयत्न झालाय कारण की ती विकेट महत्वाची आहेत त्याच्यामुळे आता तो टॅकल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रथमेश शोके करतायत. 5 बॉलचा खेळ आहेत आणि 5 बॉल मध्ये 19 रनची अजूनही गरज आहेत पण किशोर किनी यांच्यामध्येही श्रमत आहेत हरेश्वर पाटील यांच्यामध्येही श्रमत आहेत. काय घडेल याच्यावरती चर्चा तर रंगली गेलेली आहेत. अंतिम शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावांची मैदानावरती गरज. 5 बॉल मध्ये 19 धावा. प्रहर शिलेवड विलास गावड यांचा संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आर्क एंटरप्राइजेस किरण पाटील यांचा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. या 2 संघांमध्ये लागलेली रेस सध्याच्या घडीला आपण पाहत आहात. फुलटसचा फुल टोल वसूल बॉलला पाठवला सीमारेषेच्या पार हरेश्वर पाटील यांच्या बॅटमधून मच निडेड हवा हवाचा आवडणारा षटकार. चार मध्ये 13ची गरज पण बैलासोबत फोटो काढताना नीट काढा नाहीतर 2-3 दिवस तुम्ही पण यात्रेमध्ये दिसणार नाही. सांभाळून कारण की तिथं त्या गोष्टी घडत आहेत. 1 रन घेतल्या. दुसरा रनचा प्रयत्न. चला हरेश्वर पाटील नाही धावले थांबल्यात. आता वेट केलेले आहेत पण अक्षय आणि सध्या एसटी उचललेले आहेत. मॅच 3-12 वरती मॅच आता येऊन ठेपलेला आहे. 3 बॉल मध्ये 12 धावेची गरज आहे. जिंकणार कोण नाही माहित परंतु आता मॅच रंगलेला आहे. 3 बॉल मध्ये 12 धावेची गरज आहे पण प्रकाश पाटील दादा यांच्याकडे देखील ॲबिलिटी आहे त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मैदानावरती खेळण्याची. पण हा बॉल या मॅचचं संपूर्ण भवितव्य सांगणारा बॉल आहे. या बॉलवरती अगदी मॅचची जी रूपरेषा ना ती रूपरेषा सांगणारे हे बॉल आहेत. 3 बॉल मध्ये 12 धावांची गरज. टीव्हीएन लाईव्हला आपण ही संपूर्ण मॅच आहे ती सध्या युट्यूबला पाहू शकतायत. 3 बॉल 12 3-12 वाला मॅच आहे. स्ट्राईकवरती प्रकाश पाटील दादा गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज रेडी. किशोर किनी डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला स्टेप आउट करून चेंडूला खेळला गेला. चेंडू बिटवीन द गॅप्स आला. निलेश पाटील बॉल थांबवलाय. एकच आहे समाधान व्यक्त करावं लागेल. 2 बॉल मध्ये 11 धावेची गरज आहे. मॅच जिंकून दिली तर किरण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज आहे ते हरेश्वर पाटील यांना असणार आहे. अरविंद पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज आहेत. 1000 रुपयाचा प्राइज आहेत. 2 बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर 11 धावेची गरज आहे. आता दोन्ही पण मोठे फटके हवे आहेत. मोठे फटके किंवा विपरीत काही परंतु मैदानावरती 2-11चा मॅच आहेत. 2-11 वाला मॅच सध्याच्या घडीला आपण पाहतायत. 2-11 वाला मॅच आहे. एक खेळाडू सध्या जवळ घेतला गेलाय. आता क्षेत्ररक्षणामध्ये आपण त्यालाही पाहतायत. किशोर किनी वर्सेस हरेश्वर पाटील. 2 बॉल मध्ये 11. फुल टच बॉल कव्हर केला परंतु मिस्ट्रामिक स्ट्रोक चेंडू नाही सीमारेषे जवळ आला. कॅच कॅरी केला. फलंदाज बाद. विकेटचं बटन गॉन. पंडारी शट पड़के बिगड़ वाला दिल
चला शेवटचा बॉल राहिलाय आणि 11 धावेची गरज आहे. नक्कीच प्रहर्ष तीर्थराज आणि आता आरके मध्ये नेट रन मध्ये भरपूर चुरस आहेत. कोण बाहेर जाणार याची चर्चा आहे. 4 तर राहणार आहेत पण 4 मधून त्या ऑलरेडी आपण पाहिलं तर न्यायशी लेवलचा संघ पुढे वाटचाल करताना पाहिलात. तो पुढच्या फेरीमध्ये आहेच दाखल पण त्याच्यानंतरच्या बाकीच्या काही 3 संघामधून आपण पाहिलं तर आणि इशिका इलेव्हनचा संघ देखील पुढे आहे पण 3 संघ आहेत त्याच्यामध्ये आता भरपूर रेस आहे मोठ्या प्रमाणामध्ये. 1 बॉल 11 विपरीत आता काही घडलं तर मैदानावरती मजा येईल. शेवटचा बॉल 11 रनची गरज आहे. खेळण्याचा प्रयत्न आणि हा सामना आहे तो सामना मैदानावरती आपण पाहिला. ओ पंकज पाटील मैदानावरती बॉल फील्ड करताना पाहायला मिळाले. सामन्याला जिंकलंय प्रहर्ष 11 विलास कावड यांचा संघ या मॅचला विजयी होताना पाहायला मिळतोय. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन. आता पराभूत मध्ये गेलेलं टीम आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. टीम पाहायला मिळतात आरके एंटरप्राइजेस मॅचला हरतायत. चला प्रथमेश होगे आपल्याकडे बक्षिसाला 500 रुपयाचा पण यायचं.